वारीच्या निमित्तानं जी पूजा होते विठ्ठलाची ती उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते, पण यावर्षी 2 उपमुख्यमंत्री आहेत. सॉरी तर ती पूजा जी आहे ती नेमकी कुणी करावी अशी मंदिर तुम्ही काय आमच्यात भानगडीला बसा. आम्ही अत्यंत अंडरस्टँडिंग आहे. एक पूजा ते करतील, एक दुसरे करतील, तिसरी देवाभाऊ करतील. आपल्याकडे देवदैवत खूप आहेत. तुम्ही आमच्यात अजिबात भानगड लावू नका. आमच्यात कधीच भानगड होणार नाही, आम्ही ठरवून ठेवलंय. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाकडे केंद्रीय खातं सहकार नवीन निर्माण केलं, महाराष्ट्राला नेमका त्याचा काय फायदा झाला? चांगला प्रश्न विचारला एकदा. महाराष्ट्राला खूप फायदा झाला. पहिलं, देशात अशा प्रकारचं सहकार खातच नव्हतं. कृषी मंत्रालयात एक छोटासा डेस्क फक्त सहकार खात्यासाठी होता. कृषी विभागाअंतर्गत एक छोटा पार्ट, 1%. त्याच्यामुळे केंद्र सहकाराला महत्व देत नव्हतं. सर्वप्रथम सहकार खातं काढलं. खात्याला अमित भाईंसारखा ताकदवान मंत्री दिला, म्हणजे सिरियस घेतलं. सहकार पॉलिसी आणली, सहकार धोरण आणलं. ते पण आपल्या कोकणातल्याच सुरेश प्रभू ते धोरण बनवायला ते होते. केंद्राच्या मार्फत साखर कारखानदारी आज जी जगले ती केवळ केंद्रामुळे. 10-12 हजार कोटीचं टॅक्स होते. ते टॅक्स जर माफ नसते झाले तर कारखानदारी पुन्हा उठलीच नसती. अमित भाई शहाने माननीय देवेंद्रजींच्या विनंतीवर तो निर्णय केला. आज गावागावामध्ये पॅक सोसायटी आहेत. आज पॅक सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे 20 व्यवसाय करायला परवानगी आहे. माहित किती लोकांना मला माहित नाही. तुम्ही पेट्रोल पंप पण पॅक सोसायटीवर काढू शकता. 151 व्यवसाय. पहिले 20 होते, वाढत गेले असते. म्हणजे गाव पातळीवर त्या सोसायटीच्या माध्यमातून सहकारातून सक्षम व्हा. तुम्ही खते बियाणं विका, जे काय व्यवसाय करायचे ते करा. हे केंद्राच्या सहकार खात्याच्या सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी, ते केंद्राने त्या ठिकाणी दिलं. सहकारात स्वतः अमितभाई शाह हे स्वतः सहकारातून आलेले आहेत. ते त्या ठिकाणी अहमदाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यामुळे गावच्या विविध कार्यकारी सोसायटी पासून ते देश पातळीपर्यंत पूर्ण सहकार त्यांना माहित आहे.